सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. काल आपण वाचत होतो दुसऱ्या भागातलं 6वं प्रकरण. त्याच्यामध्ये श्री पटवर्धन यांनी 3 कंपन्या ज्या बंद पडल्या त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. रेमंड्स, GSK आणि एशियन केबल्स. त्यातल्या दोघांबद्दलचा त्यांनी उल्लेख केला होता, म्हणजे कशामुळे त्या बंद पडल्या किंवा काय त्याबद्दल. आज आपण 3ऱ्या कंपनीबद्दल बघूया. रेमंड्स द इनकम्प्लीट मॅन. या 3 कंपन्यांच्या कारखान्यांपैकी रेमंडचा कारखाना आधी बंद पडला. त्यांच्या इतिहासात जरा डोकावू. सिंघानिया यांनी 125 एकर जागा अशा प्रशस्त जागेवर एक उत्तम दर्जाचं हॉस्पिटल बांधलं आणि रेमंडचे सगळे कारखाने तिथे बांधले हे तुम्हाला आठवत असेल. शिवसेनेच्या एका स्थानिक लोकप्रिय नेत्याच्या तिथे झालेल्या मृत्यूची वार्ता ऐकून हे हॉस्पिटल शिवसेनेच्या समर्थकांनी पेटवून दिलं. त्या तोडफोडीच्या विरोधात बदला म्हणून सिंघानिया यांनी ते हॉस्पिटल बंद केलं. या दोन्ही घटनांमध्ये काही जोडणारा दुवा आहे असं प्रथमदर्शनी वाटत नसलं तरी एका सुरुवातीची ती सुरुवात होती असं एका म्हणीचा आधार घेऊन म्हणावंसं वाटतं. ज्या काळात स्थापन झालेली कोणत्याही प्रकारची कंपनी बंद करणं अशक्य समजलं जायचं, त्या काळात अशा प्रकारे सत्ता सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी ते करून दाखवलं हे लक्षात घ्यायला हवं. या यशानं अहंकार बळावल्यामुळे पुढचा टप्पा JK फाईल्स कंपनी बंद करण्याचा होता. तिथे काही कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी किरकोळ विरोध दर्शवला, पण तो लगेचच कमी झाला. कारण कर्मचाऱ्यांचं सर्वसाधारण वय होतं 50. अनेकांची मुलं समोरच्या सिंघानियांच्या शाळेत शिकत होती. सिंघानियांची शाळा ही मुंबई ठाणे पट्ट्यातल्या पहिल्या 3 उत्तम दर्जाच्या शाळांपैकी एक होती. कर्मचाऱ्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळालं होतं. काही जण लष्करात भरती झाले होते, काही डॉक्टर झाले होते. अनेक जण IT क्षेत्रात नोकरी मिळवून परदेशी गेले होते. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती योजनेत जी काही धनप्राप्ती होईल ती स्वीकारून आपल्या मार्गाने जाणं ही तितकीशी वाईट कल्पना नव्हती. पुढची पाळी रेमंड्सची होती. रेमंड्स बंद केली तर सिंघानियांना रिअल इस्टेट विकसित करायला नको 125 एकर क्षेत्र मिळणार होतं. त्यांनी वापीला एक कारखाना उभा करून कमी खर्चात त्याच मालाचं उत्पादन सुरू केलं होतं. त्यामुळे 1885 कामगारांसमोर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीची योजना मांडली. मात्र तिथल्या रिअल इस्टेटच्या प्रचंड किमती पाहता राजकीय नेत्यांना लुडबुड करायला हे चराऊ रानच मिळालं होतं. यानंतर रेमंड्सची मॅनेजमेंट आणि कामगार यांच्यात प्रदीर्घ काळ वाटाघाटी चालल्या होत्या. नंतर तडजोड होऊन अखेरचा प्रस्ताव समोर आला. त्यात राजकीय नेत्यांनाही बक्कळ लाभ झाला असं म्हणतात. संघटनेला या देणगी या स्वरूपात कामगारांकडून चिक्कार लाभ झाला. त्यांना 8 कोटी इतकी प्रचंड रक्कम मिळाली. रिअल इस्टेटची तेव्हाची किंमत 2300 कोटी रुपये असताना कामगारांना एकूण 263 कोटी रुपये मिळाले. कामगारांना प्रत्येकी 16 लाख ते 21 लाख या दरम्यान रक्कम 2 वर्षात दिली जाणार होती. त्यापैकी 68% रक्कम ताबडतोब आणि उरलेली 32% रक्कम पुढच्या 3 वर्षात दिली जाणार होती. हप्त्यांची योजना का, असा प्रश्न आम्ही रेमंड्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारला. याचं अधिकृत कारण वर्किंग कॅपिटलची कमतरता असं दिलं गेल्याचं त्याने सांगितलं. ठाण्यातल्या अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना आतबट्ट्याचा सौदा करावा लागला. तेव्हाच राजकीय नेत्यांनी वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले. कारखाना बंद करायची घोषणा करताना जो तासाभराचा समारंभ झाला त्यात कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार सचिव कविता गुप्ता आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना मंचावर आणण्यात कंपनीचं व्यवस्थापन यशस्वी झालं. हा यातला सर्वात आश्चर्याचा आणि रंजक भाग होता. कारखाना बंद करायच्या घोषणेसाठी कारखान्याच्या आवारात झालेल्या या तासाभराच्या समारंभासाठी
रेमंड्सनं आपल्या खासगी हेलिकॉप्टर विमानानं मुश्रीफ यांना कोल्हापूरहून आणलं. ते समारंभ संपल्याबरोबर त्याच विमानानं आपल्या घरी रवाना झाले. हे सगळं काय सांगतं? घडत जाणाऱ्या घटनांबरोबर मॅनेजमेंटचे धैर्य कसं वाढत जातं आणि सेटलमेंटच्या वेळी कंपनीच्या बाहेरच्या लोकांचे हितसंबंध विकसित होऊन त्या लोकांचाही सेटलमेंटमध्ये कसा मोठा हातभार असतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. कामगारांच्या बाजूनं पाहिलं तर रेमंड्सच्या या प्रकरणामुळे एखाद्या कंपनी बंद होण्याच्या प्रक्रियेत किती पक्ष सामील असतात आणि त्यातून तयार झालेली अंदाधुंदी कंपनी बंद पडण्यापर्यंत कशी नेते हा संदेश मिळतो. रेमंड्सनं वलसाडला एक कापड कारखाना सुरू केला. तो कारखाना सुटिंग आणि शर्टिंगचं उत्पादन करतो. मार्च 2013 मध्ये त्यांना गुजरातच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल कारखाना बंद करावा अशी नोटीस आली. 7 मार्च 2013च्या वर्तमानपत्रातल्या बिझनेस स्टँडर्ड या बातमीनुसार आम्ही फक्त नोटीस देऊन थांबलो नाही तर वीज पुरवठाही बंद केला. कंपनीवरची बंदी उठवायची असेल तर कंपनीनं आता आम्हाला नियम पालनाच्या हमीसाठी बँकेकडून हमीपत्र द्यावं असं GPCBचे सदस्य सचिव KC मिस्त्री म्हणाले. कंपनी त्यानंतर परत सुरू झाली. कदाचित यातून कंपनीतल्या काही गैरव्यवस्था उघड झाल्या. GSKचं गुप्त गठबंधन. GSKची केस याच्याबरोबर उलट आहे. त्यांचा ठाण्यातला कारखाना बंद होणार आहे अशी कल्पना सगळ्यांना असली तरी त्यामागचं खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं. राजकीय नेत्यांना या सगळ्यापासून दूर ठेवण्यात कंपनीला यश आलं होतं. जे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं या वृत्तीचे झाले होते. त्यामुळे हा कारखाना का बंद होणार याबद्दलच्या तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. एका बातमीनुसार कारखान्यात एक अपघात घडला आणि त्यामुळे भोपाळसारखी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते अशी संभाव्यता कंपनीला वाटली. हा कारखाना निवासी घराच्या अगदी मध्यभागी वसलेला होता. कारखाना सुरू झाला तेव्हा तशी परिस्थिती नव्हती, पण नंतर अनेक निवासी इमारती त्याभोवती दाटीवाटीनं उभ्या राहिल्या. त्यामुळे ती भीती खरी आणि बंद करण्याच्या निर्णयाला पुष्टी देणारी होती. संघटनेच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश सरकारला ठाण्यातलं उत्पादन त्यांच्या स्कॉटलंडच्या कारखान्यात तिथली बेरोजगारी कमी करण्यासाठी हलवायचं होतं. एक जण कामगार कंपनीच्या या निर्णयाबाबत बोलताना मला म्हणाला, ब्रिटिश भारत सोडून गेले तरी गुलामीची मानसिकता भारतीयांच्या मनात तशीच आहे. हा नवीन आर्थिक धोरणांचा परिणाम होता. GSKचं मुख्य कार्यालय इंग्लंडमध्ये होतं. GSKनं कारखाना बंद करताना किमान 29 लाख ते कमाल 45 लाख रुपये स्वेच्छानिवृत्ती योजनेत कर्मचाऱ्यांना, त्यांना खूप जास्त नसली तरी पुरेशी रक्कम निवृत्ती योजनेपोटी मिळाली. तरीही सर्व कर्मचारी वयाच्या 40शीत होते हे वाचकांनी लक्षात घ्यायला हवं. बहुतेकांचा संसार अर्ध्यात होता. एप्रिल 2012 मध्ये तो कारखाना बंद पडला. या सर्व प्रकाराचा एक तिसरी आणि अधिकृत आवृत्ती पण आहे. त्यानुसार GSKला तो कारखाना चालवणं अव्यवहार्य म्हणजे तोट्याचं झालं होतं. यावर विश्वास ठेवायचा असं म्हटलं तरी मॅनेजमेंटमधले कर्मचारी सोडून कोणाचाच यावर विश्वास बसणं शक्य नव्हतं. आणि 35 कंत्राटी कामगार होते, त्यांना हातात फक्त नारळ मिळाला. लक्षात घ्यायला हवे असे काही घटक. ऑर्गनायझेशनचं एक जीवनचक्र असतं, याची इथे आठवण करून द्यावीशी वाटते. सगळ्या सजीवांचं जीवनचक्र असतं. मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ते अपरिहार्य असतं. मात्र ऑर्गनायझेशनसाठी ते तसंच असतं असं नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या टप्प्यातल्या कोणत्या ना कोणत्या समस्या असतात, पण होणाऱ्या बदलांचं योग्य व्यवस्थापन करणं हाच कंपनी जिवंत ठेवण्यासाठी एकमेव मार्ग असतो. ऑर्गनायझेशनच्या आयुष्याचे 4 प्रमुख टप्पे असतात असं संशोधन सांगतं. 1. स्थापनेचा टप्पा, दुसरा वाढीचा टप्पा, तिसरा दृढीकरणाचा टप्पा
आणि चौथा पूर्वस्थितीला येण्याचा टप्पा. प्रत्येक टप्प्याची आपापली वैशिष्ट्ये असतात. काही कारखान्यांमध्ये सतत तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून नूतनीकरण केलं नाही तर ते काळाच्या मागे पडतात. नवनवीन तंत्रज्ञान आणत राहिलं तरी वयस्कर कामगार ते तंत्रज्ञान वापरण्याच्या कौशल्यांमध्ये कमी पडतात. म्हणजे काही वेळा कारखान्याचा मृत्यू हा निश्चित आणि अपरिहार्य असतो. मात्र ते ज्या पद्धतीनं घडतं त्यानं मागे व्रण राहतात. आपल्याकडचे कायदे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रक्रिया सोपी करत नाही, उलट अवघड करतात. चुकीची शहर रचना एका किफायतशीर कारखान्याची वाट लावू शकते. उदाहरणार्थ GSK. कोणालाच भोपाळ सारखी शोकांतिका इथे घडायला नको होती. GSK मधल्या कर्मचाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा झाला असला तरी ते आज परत काम करू शकत नाही. ते सर्वजण 40 ते 45 या मध्यम वयाचे होते. मिळालेली आर्थिक मदत, त्यांना योग्य नोकरी जी मिळणं आजकाल दुर्मिळच आहे, मिळाली नाही तर पुरणार नाही. तशात कारखाना बंद व्हायच्या या एंड गेम मध्ये सर्वात जास्त हानी कंत्राटी कामगारांची होती. अखेरीस विश्लेषण करताना हे सगळं मालकाच्या धारणा आणि मूल्य व्यवस्था तो कशा वापरतो यावर अवलंबून असतं. यात परत मालकाची भूमिका आणि सामाजिक जबाबदारी देखील महत्वाची असते. सत्ता आणि संपत्तीची हाव याभोवती फिरणारा खेळ लोकांना दिसत असतोच. कोलगेट आणि GSK यांनी तो तुलनेनं चांगल्या प्रकारे हाताळला. अंतर्गत शासन प्रणाली आणि लोकांसमोरची त्यांची प्रतिमा याबद्दल ते सजग होते. परंतु लोभी लोकांना या प्रतिमेशी काही देणं घेणं नसतं. शासन यात काही कृती करायला असमर्थ ठरतं, हे दुर्दैवी आहे आणि आपली भूमिका बजावण्यात ते नेहमीच अयशस्वी ठरतात. कोणतीच कंपनी कधीच बंद होऊ नये असा या सगळ्याचा हेतू नाही. दोन पक्षांनी आपापल्या मार्गानं जाण्याची ही प्रक्रिया एकमेकांचा आदर राखून सन्माननीय पद्धतीत व्हावी आणि एकत्र असतानाच्या नात्याची एक मधुर आठवण राहावी असा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. हे अशक्यप्राय नाही. हे दोन कंपन्यांच्या उदाहरणांवरून आपण पाहिलं. औद्योगिक नातेसंबंध हे इतर कोणत्याही नात्याप्रमाणेच दोन पक्षांनी आपापली भूमिका, उद्देश आणि मूल्य जितकी समजून घेतली असतील तितक्या प्रमाणात अर्थपूर्ण आणि उपयुक्त ठरतात. हा खेळ मानसिक धारणेत सुरू होतो आणि तिथेच संपतो. आणि अखेरीस संघर्ष हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. रोनाल्ड रेगन यांनी म्हटल्याप्रमाणे शांतता म्हणजे संघर्ष नसणं असं नव्हे, तर शांतता म्हणजे संघर्ष शांततामय मार्गानं हाताळता येणं. उद्योग जगात संघर्षामुळे खूप तोटे होऊ शकतात. कामगार संघटनांचे नेते आणि मालक घडणाऱ्या घडामोडींमध्ये दूरदृष्टीचा अभाव असणं आणि सत्तेचा गैरवापर करून मिटवामिटवी करणं या दोन गोष्टींसाठी एकमेकांना सारख्याच प्रमाणात दूषण देत असतात. असे आरोप बिनबुडाचे असतात असंही नाही. गिरणी मालकांनी गिरण्या बंद करताना प्रचंड हवरटपणा दाखवला आणि रिअल इस्टेटच्या विकासात करोडो रुपये कमावले. काही कामगार संघटनांच्या नेत्यांनी कामगारांचे प्रेषित असल्याचं भासवलं. कामगार संघटनांचं नेतृत्व हे पैसे लाटायचं एक साधन मानलं जाईपर्यंत त्यांचा धपत्तन झालं, हे आपल्याला ठाऊक आहे. दिवाळी जवळ आल्यानंतर लगेचच कोणत्या तरी अमुक संघटनेकडून कंत्राटी कामगारांना एकत्र केल्याचं पत्र मालकाकडे येणार हे ठरलेलं असायचं. अशी पत्र म्हणजे कामगार नेत्यांची किंमत काय हे ठरवण्याच्या वाटाघाटींच्या सत्राचं आमंत्रण असायचं. आता ह्याच्या पुढे श्री विवेक पटवर्धन यांनी आणखीन 3 मुद्दे सगळ्यांच्या समोर यायला हवेत असं म्हटलंय. तर ते मुद्दे काय आहेत ते आपण उद्या बघूया मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. बघूया उद्या श्री विवेक पटवर्धन यांचे काय मुद्दे आहेत ते. तर तोपर्यंत बाय बाय.